काहीही झालं तरी महाराष्ट्रातले घोडे आम्ही घेणार नाही, आताही ठरलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील घोडागाडी गाडीवानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही राज्यातील शर्यतप्रेमीमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. बंदीचे मुख्य कारण वाढते अपघात. या निर्णयामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अलीकडच्या काळात शर्यतीदरम्यान झालेले भीषण अपघात. अनेक शर्यतींमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्यांचा वेग आणि शिस्त यावरून स्थानिक कमिटीशी मतभेद झाले होते. काही ठिकाणी तांत्रिक नियमांचे पालन न झाल्याने गाड्या एकमेकांवर आदळणे, प्रेक्षकांमध्ये घुसणे आणि घोडा गाडीवानाला गंभीर इजा होण्याच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि स्थानिक गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. पैलू होणारा परिणाम फायदा स्थानिक कर्नाटक गाडीवानांना अधिक संधी मिळेल आणि गर्दीवर नियंत्रण राहिल्याने अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. नुकसान शर्यतीचा दर्जा आणि चुरस कमी होईल. महाराष्ट्रातील नामांकित घोडागाडी मालकांचे आर्थिक नुकसान होईल आणि खेळातील मैत्रीपूर्ण संबंधांना तडा जाईल. पैलू होणारा परिणाम फायदा स्थानिक कर्नाटक गाडीवानांना अधिक संधी मिळेल आणि गर्दीवर नियंत्रण राहिल्याने अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. नुकसान शर्यतीचा दर्जा आणि चुरस कमी होईल. महाराष्ट्रातील नामांकित घोडागाडी मालकांचे आर्थिक नुकसान होईल आणि खेळातील मैत्रीपूर्ण संबंधांना तडा जाईल. संकेश्वरमध्ये 17 मे ला शर्यतीचे आयोजन केले आहे असे पंच सांगत आहेत. कर्नाटकात महाराष्ट्रमधील घोडागाडी ड्रायव्हर बंदी निर्णयामुळे महाराष्ट्र घोडागाडी चालक मालक आणि घोडागाडी प्रेमी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या बंदीमुळे नाराजी दिसत आहे. कर्नाटक घोडागाडी असोसिएशन या बंदीचा पुनर्विचार करणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. इथं संकेश्वरमध्ये सगळेजण आता कर्नाटकची कमिटी सगळे जमलेले आहे. घोडागाडी असोसिएशन झालेलं आहे आणि इथून पुढे जे मैदान होईल ते फक्त कर्नाटक मैदान होईल आणि महाराष्ट्रातली घोडी आणि ड्रायव्हर चालणार नाहीत. इथून पुढे कमिटीचं जरी मैदान असलं तरी आम्ही कमिटीला जाऊन सांगणार की कर्नाटकमध्ये फक्त मैदान झालंय, त्यामुळं इथून पुढे फक्त कर्नाटकची घोडी चालतील, महाराष्ट्रातले घोडे ड्रायव्हर चालणार नाहीत. याची दक्षता घ्या. जर तुम्ही कोणी जर घोडं जर घेऊन आले तर खर्चात तुम्ही पडणार आणि घोडं काढून घेणार. ज्या त्या मालकांनी जी ती दक्षता घ्या. 25,000 रुपये दंड आहे आणि कमिटीचं मैदान आहे, तुम्ही इच्छे घेऊन खर्चात पडचिला. इथून पुढे चालणार नाही घोडं. जर तुमचं काहीतरी ऑब्जेक्शन असलं तर तुम्ही कमिटीला सगळेजण आहेत. 17 तारखेला संकेश्वरला मैदान आहे. तुम्हाला काय वाटत असलं तर तिथे या. जनरल घोडे 11,000 आहे, चौथी घोडे 5,000 आहे. त्यानंतर करुशीला मैदान होईल, त्यानंतर निप्पाणीला मैदान होईल, त्यानंतर कोंढूरला मैदान होईल. तुम्हाला कोण काय ऑब्जेक्शन असेल तर संकेश्वरला 4 जण मैदान आहे, तुम्ही येऊन तिथे बैठा कमिटीला. काय झालं तर तुम्ही संपर्क साधणार असलं तर सचिन पाटीलला विचारा म्हणून. तक्रार असेल तर 4 दिवस संकेश्वरचं मैदान आहे. संकेश्वरला तुम्ही सगळी महाराष्ट्रातले या. तुम्हाला कमिटीला आमच्या भेटा, तुमचं काय ते मतभेद मांडा. परंतु काहीही झालं तरी महाराष्ट्रातले घोडे आम्ही घेणार नाही, आताही ठरलेला आहे. 100%